भाजप सत्तेमध्ये म्हणून संघावर चांगले दिवस आले असं नाही. संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत. मोहन भागवतांची प्रतिक्रिया. संघ एक विचार आणि नीती घेऊन चालतो. मोहन भागवतांचं वक्तव्य. संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटी पण असू शकतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. तर सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल. भागवतांची प्रतिक्रिया. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. निवृत्तीनंतर ही कार्य सुरूच राहणार. मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट. तर 3 मुलं घरामध्ये हवीत हे शास्त्र सांगतं. भागवतांचं विधान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या वरळीमध्ये कार्यक्रम. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा सवाल. तर संघ शाखांमध्ये मुस्लिमांना प्रवेश आहे का? भागवतांनी सांगावं. मुस्लिम प्रेम सलमान खान पुरतं ठेवू नये. संजय राऊतांची प्रतिक्रिया. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा सवाल. सलमान खान आला म्हणून संघाच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं का? यावर आक्षेप घेणं गैर आहे. शिरसाटांची प्रतिक्रिया. संघात हिंदू मुस्लिम नाही तर राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांचं स्वागत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ पण यांचं वक्तव्य. भारत माता की जय मान्य असेल तर संघाचं व्यासपीठ खुलं. देश फक्त मुस्लिमांचं स्वागत, पण देश विरोधकांना प्रवेश नाही. पण यांची प्रतिक्रिया. सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीमध्ये वरळी डोममध्ये कार्यक्रम. 100 वर्ष की संघयात्रा कार्यक्रमाचा दुसरा दिवस. कार्यक्रमाला महेश मांजरेकर आणि अभिनेता अक्षय कुमारची हजेरी. जीडीपी आणि रुपयाचा कितपत संबंध? कल्पना नाही. जीडीपी देशाची आर्थिक स्थिती सांगतोच असं नाही. मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. तर जीडीपी आयात निर्यात पाहतो आणि तो जीडीपी व्यवस्थित करणं हे आपलं काम. भागवत यांचं वक्तव्य. समाजामध्ये भाषेवर आधारित भेदभाव नाही. मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. तर सगळे मराठी तलवार घेऊनच रस्त्यावर उतरतात असं नाही. राजकीय स्वार्थासाठी अशा गोष्टी वापरतात. अशा गोष्टी पसरू द्यायच्या नाहीत. मोहन भागवत यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या समोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा. संजय राऊतांची प्रतिक्रिया. विधान परिषद राज्यसभेमध्ये मवियाला एकमेकांना मदत करावी लागेल. राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील. शिरसाटांची प्रतिक्रिया. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून न राहण्याची नेतृत्वाची सूचना. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वानं सूचना दिल्याची माहिती. बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील. मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. इतर पक्षाचे नेते बारामतीमध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा असल्याचं शिरसाट यांचं म्हणणं. सुनेत्रा पवारांच्या विरोधात कुणी निवडणूक लढणार नाही. शिरसाटांचं वक्तव्य. दोन्ही एनसीपीने एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं. सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया. राज्याची ताकद वाढण्यासाठी दोन्ही एनसीपीने एकत्र यावं. सयाजी शिंदेंचं वक्तव्य. बांगलादेशी मुक्त करण्यासाठी धोरण महापौरांच्या हातामध्ये नाही. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. संजय राऊतांची प्रतिक्रिया. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे. राऊतांचं वक्तव्य. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झाले. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं. भाजपच्या नवनाथ पण यांचं राऊतांना प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचा बेपत्ता नगरसेवक. महापौर भाजपा आमदारांसोबत मंचावर कुठे होते या प्रश्नावर माध्यमांना चुकून काढला पळ. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राहुल कोट भाजपसोबत दिसल्यानं चर्चा. झडपी पंचायत समित्यांसाठी काल 70% मतदान. सर्वाधिक मतदान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. 75% मतदान त्या ठिकाणी झालंय. उद्या जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 1462 गटांसाठी एकूण 7438 उमेदवार रिंगणामध्ये होते. सलील देशमुखांची याचिका कोर्टाने फेटाळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये गुन्हे रद्द करण्यासाठी केली होती याचिका. मनी लॉन्ड्रिंग हा एक सतत चालणारा गुन्हा, त्यामुळे मालमत्तेच्या संपादनाचा प्रश्न उद्भवत नसून दोषमुक्तीसाठी आधार मानला जाऊ शकत नाही. कोर्टाचं निरीक्षण. आमच्या दबावापोटी भाजपनं मुंबईमध्ये हिंदू महापौर दिला. राऊतांचा दावा. रितू तावडे देखील काँग्रेसच्याच नेत्या होत्या. मुंबईतला मराठी माणूस हा हिंदू हे भाजपला कळालं. रितू तावडेंच्या महापौर पदाच्या घोषणेवर संजय राऊतांचं वक्तव्य. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक. भाजपकडून मंजुषा नाकुरे महापौर पदाच्या उमेदवार. तर शुक्रवारी स्थायीसह इतर समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती होणार. पुण्यामधील महापौर बंगल्याच्या डागडुजीचं काम अंतिम टप्प्यात. महापौर बंगल्याचं रंगकाम, फर्निचर, इलेक्ट्रिक कामं सुरू. खराब झालेल्या वस्तूंच्या जागी नवीन वस्तूंची खरेदी. पुणे पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग. महापौर पदाची निवड झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार असल्याचं स्पष्ट. नागपुरात स्थायी समितीसाठी दबावतंत्र. सदस्यांची घोषणा टाळली. महापालिकेच्या पुढील सभेमध्ये घोषणा होणार. नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड पार पडली.
अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी, पराभूत उमेदवारासह अनेक इच्छुकांना नगरसेवक पदाचे लागले वेध, 8 स्वीकृत सदस्य नेमले जाणार. नागपूर महापालिकेच्या मालमत्ता आणि नगर रचना विभागामध्ये 400 कोटींची तूट, महापालिकेमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार. 5,438 कोटींचा अर्थसंकल्प असताना अपेक्षित उत्पन्न नाही, विकासाच्या आश्वासनांच्या समोर आर्थिक वास्तव्याचं मोठं आव्हान. पुण्यामध्ये 827 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद. पुणे जिल्ह्यामध्ये सरासरी 68.89% मतदान. जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गटासाठी मतदान पार पडलं. मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड, काँग्रेसकर्ते पोलिसांच्या ताब्यात, थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर करणार. तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. महात्मा फुलेंच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवर घाला, भुजबळांची प्रतिक्रिया. पुण्यातील चाकण बैलगाडा शर्यत आंदोलनातील सर्व 3,500 आंदोलकांची निर्दोष मुक्तता, 2 माजी खासदार, 1 माजी मंत्री आणि 7 आमदारांचीही निर्दोष मुक्तता. नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी. तर नंदुरबारला पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. सुप्यामध्ये काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. सोलापूरच्या वाड्यामध्ये जयकुमार गोरेंच्या पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये थेट लढत, निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष. उद्या 20 टेबलद्वारे 14 फेऱ्यांमध्ये कुर्डुवाडीमध्ये मतमोजणी होणार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्या बसेस दाखल होणार. तर नव्या एसटी बसेसचं नाव राजमाता जिजाई असं असणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. रत्नागिरी तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडून आढावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमसाठी चोख बंदोबस्त. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उद्या मतमोजणी. जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठा बंदोबस्त. चंद्रपूर शहरामध्ये तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख लंपास. वडगाव वॉर्डामधील चिंतामणी रेसिडेन्सी भागामध्ये घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 4 चोरट्यांनी चोरी केल्याचं उघड. पुरंदर सायकल क्लबच्या सायकलपटूंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली. सायकलपटूंनी पुरंदर ते बारामती सायकल राईड करत अजित पवारांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामावर अधिकारी कर्मचारी गैरहजर. गंगापूरमध्ये तब्बल 119 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी कर्मचारी गैरहजर. गंगापूरमध्ये तब्बल 119 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते सहकारी तत्वावर भारत टॅक्सीचं उद्घाटन. भारत टॅक्सीसारखे छावा राईड नावाचं ॲप सुरू होणार असल्याची माहिती. शिवडी नावाशेवा सागरी मार्गावर हेलिपॉडची सुविधा उभारा. आमदार मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर नार्वेकर ॲक्शन मोडमध्ये. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी हेलिपॅडची सुविधा करण्याची मागणी.